नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जगातील प्रमुख देश आणि त्यांची सांकेतिक नावे या टॉपिकवर वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजचा पहिला प्रश्न आहे, 7 हिल्सचे शहर म्हणजेच 7 टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रोम. इटलीमधील रोम शहराला 7 हिल्सचे शहर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, पोपचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॅटिकन सिटीला पोपचे शहर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, रक्तवर्ण महिलांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रोम. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन जगाची सम्राज्ञी कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रोम. पुढचा प्रश्न आहे, पश्चिमचा बेबीलोन कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रोम. पुढचा प्रश्न आहे, इटर्नल सिटी म्हणजेच होली सिटी कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रोम. पुढचा प्रश्न आहे, एंटिलिज का मोती कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क्युबा. क्युबा शहराला एंटिलिजचा मोती असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, शुगर बाउल ऑफ द वर्ल्ड कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क्युबा. पुढचा प्रश्न आहे, गगनचुंबी इमारतीचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूयॉर्क. पुढचा प्रश्न आहे, पर्ल ऑफ द ओरिएंट कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे सिंगापूर. पुढचा प्रश्न आहे, क्वेकर सिटी कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे फिलाडेल्फिया. फिलाडेल्फियाला क्वेकर सिटी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, गार्डन सिटी कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे शिकागो. शिकागोला गार्डन सिटी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, चीनचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीला संबोधले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे पिवळी नदी. पिवळी नदीलाच यांग्सी नदी किंवा होयांगो नदी असे देखील म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, सतत वाहणाऱ्या झऱ्याचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क्विटो. इक्वाडोरमधील क्विटो शहराला सतत वाहणाऱ्या झऱ्याचे शहर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, हर्मिट किंगडम कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे कोरिया. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ मॉर्निंग कॅलम कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ द गोल्डन प्लीस कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ कांगारू कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ गोल्डन वूल कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ 1000 लेक्स कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे फिनलँड. फिनलँडला लँड ऑफ 1000 लेक्स असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ मिडनाईट सन कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्वे. पुढचा प्रश्न आहे, भूमध्य समुद्राचे प्रवेशद्वार कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जिब्राल्टर. पुढचा प्रश्न आहे, होली लँड कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जेरुसलेम. इस्रायलमधील जेरुसलेमला होली लँड असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, ग्रॅनाइट सिटी कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे एबरडीन. स्कॉटलँडमधील एबरडीनला ग्रॅनाइट सिटी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, एमराल्ड द्वीप कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे, नील नदी की देन कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मिश्र. पुढचा प्रश्न आहे, एम्पायर सिटी कोणत्या शहराला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूयॉर्क. पुढचा प्रश्न आहे, क्वीन ऑफ एड्रियाटिक कोणत्या शहराला म्हटले जाते?
या प्रश्नाचं उत्तर आहे इटली. इटलीमधील व्हेनिस शहराला क्वीन ऑफ एड्रियाटिक म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, पूर्वेकडील व्हेनिस आणि अरबी समुद्राची राणी कोणत्या शहराला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे कोची. पुढचा प्रश्न आहे, प्लेग्राऊंड ऑफ युरोप कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जापान. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ थंडरबोल्ट कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे भूतान. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ व्हाईट एलिफंट कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे थायलंड. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ 1000 किंवा मिलियन एलिफंट कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे लाओस. पुढचा प्रश्न आहे, लिली फुलाची भूमी कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, नेव्हरलँड कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेयरीज ऑफ नॉर्थ. पुढचा प्रश्न आहे, हेरिंग पॉन्ड कोणत्या महासागराला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे अटलांटिक महासागर. पुढचा प्रश्न आहे, रूफ ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाचे छप्पर कोणत्या पठाराला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे पामीर पठार. पुढचा प्रश्न आहे, व्हाईट मेन्स ग्रेव्ह कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे गिनी तट. गिनी तट हे पश्चिम आफ्रिकेमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, लँड ऑफ केक्स कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे स्कॉटलँड. पुढचा प्रश्न आहे, कॉकपिट ऑफ युरोप कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बेल्जियम. पुढचा प्रश्न आहे, सिटी ऑफ गोल्डन गेट कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे सॅन फ्रान्सिस्को. पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर सिटी ऑफ ड्रीमी मिनरेट्स म्हणजे स्वप्नील मिनारोका शहर असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सफोर्ड. पुढचा प्रश्न आहे, दक्षिणेचा ब्रिटन कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूझीलँड. पुढचा प्रश्न आहे, डार्क कॉन्टिनेंट म्हणजे अंध महाद्वीप कोणत्या महाद्वीपाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे, गोल्डन पेगोडाची भूमी कोणत्या देशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे म्यानमार. पुढचा प्रश्न आहे, संसार का रोटी भंडार कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेयरीज ऑफ नॉर्थ अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न आहे, पूर्वेचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ओसाका. पुढचा प्रश्न आहे, फॉरबिडन सिटी कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ल्हासा. पुढचा प्रश्न आहे, द गार्डन ऑफ इंग्लंड कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे केंट. पुढचा प्रश्न आहे, द गार्डन ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बँगलोर. पुढचा प्रश्न आहे, अश्रूंचे प्रवेशद्वार म्हणजेच गेट ऑफ ग्रीफ किंवा द गेट ऑफ टीयर्स कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बाब-एल मांडोब समुद्रधुनी. पुढचा प्रश्न आहे, मोत्याचे बेट म्हणजे इस्लँड ऑफ पियर्स कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बहरीन. पुढचा प्रश्न आहे, पावडर केज ऑफ युरोप म्हणजे युरोपचा पावडर किग कोणत्या प्रदेशाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बाल्कन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला लँड ऑफ द सेटिंग सन म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्वे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला व्हाईट सिटी म्हणजे श्वेत शहर म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बेलग्रेड. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणाला स्पाइस गार्डन ऑफ इंडिया भारतातील मसाला बाग म्हटले जाते?
या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न आहे, स्मारकांचे शहर म्हणजे अ सिटी ऑफ मॉन्युमेंट्स कोणत्या शहराला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिएन्ना. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला जगाचा स्वर्ग, पॅराडाईज ऑफ द वर्ल्ड, द सिटी ऑफ लाईट म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला पॅरिस ऑफ एशिया किंवा शाम देश म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे थायलंड. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणाला आयलँड ऑफ ग्लोब्स म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जंजिबार. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रांताला गार्डन प्रोव्हिन्स ऑफ साऊथ आफ्रिका म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नेटाल प्रांत. पुढचा प्रश्न आहे, पिलर्स ऑफ हर्क्युलिस काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जिब्राल्टरच्या समुद्रधुनीचे प्रवेशद्वार. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला लँड ऑफ विंडमिल्स म्हणजे पवनचक्कीची भूमी म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला पियर्स ऑफ द इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागराचा मोती, पियर्स ऑफ द ईस्ट म्हणजे पूर्वेकडील मोती म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला कंट्री ऑफ डेलिकेट फ्लॉवर्स म्हणजेच नाजूक सुकुमार फुलांचा देश म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला द लँड ऑफ फ्लॉवर्स म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला द ग्रेट ब्रिटन ऑफ द ईस्ट म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जपान. खालीलपैकी कोणत्या शहराला द बिग स्मोक म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे लंडन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला द सिटी ऑफ लव्ह म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला द बिग ॲपल असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूयॉर्क. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला युरोपचे गव्हाचे कोठार असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे युक्रेन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात पाचूची बेटे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे आयर्लंड ऑफ श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला आफ्रिकेचे स्वित्झर्लंड असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे रवांडा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बेटाला लवंगाचे बेट असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे झांजिबार. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी जगातील एकाकी बेट कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तरिस्तन-डी-काना. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला तलावांचा देश म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे फिनलँड. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.